विषय काय आहे ना, बऱ्यापैकी पोरांचा एकच कॉमन क्वेश्चन आहे की 75% पेक्षा जर कमी अटेंडन्स भरली तर आम्हाला काय काय प्रॉब्लेम येतील, आम्हाला एक्झामला वाचता येईल का नाही. सो त्याबद्दल सांगायचं म्हणलं ना भाई, युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार पहिली गोष्ट तर 75% अटेंडन्स पेक्षा तुझी कमी अटेंडन्स असली, तू कोणत्याही कॉलेजमध्ये असू दे मग आणि कोणत्या ब्रांचला असू दे, तुला एक्झामला बसताच येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एक्झामचा तर किरकोळ आहे पण तुम्हाला स्कॉलरशिप असते 50-60 हजार रुपये, त्या स्कॉलरशिपला अप्लाय सुद्धा करता येणार नाही. त्याच्यामुळे 75% अटेंडन्स भरणं तर गरजेचंच आहे. तरी पण तुला असं वाटत असेल की भाई बऱ्यापैकी पोरांची 75 बसत नाही, तरी पण ते कसं काय एक्झामला बसतात. कॉलेज लेवलला मॅनेज केलं जातं, तुमची अटेंडन्स तिकडं युनिव्हर्सिटीला दाखवली जाते की या पोराची 75 पेक्षा जास्त अटेंडन्स आहे. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटी तुम्हाला अलाव करते की तुम्ही एक्झामला पण बसू शकता, स्कॉलरशिपचे फॉर्म भरू शकतात. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, तुझ्याकडे जर व्हॅलिड रिझन जर असलं, समजा तुझा पाय मोडलाय किंवा तू इंज्युअर्ड आहे, त्याच्यावर प्रत्येकाला बिलीव्ह करता येईल. म्हणजे त्याच्यासाठी तुझ्या काहीतरी प्रूफ असं ना, असा प्रूफ दाखवल्यानंतर ते व्हॅलिड रिझन तुझं मान्य केलं जाऊ शकतं. भाई तुला जर एक्स्ट्राचे क्लासेस करायचे किंवा कमी अटेंडन्स भरवायची ना, कॉलेजवाल्यांसोबत व्यवस्थित राहायचं, एक्स्ट्राचे सर्टिफिकेट करायचे, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार तर तुम्हाला कमी अटेंडन्स चालतच नाही. आता याचा प्रॉपर तुला जर बघायचं असला ना कोणते कोणते रूल आहे, तर त्याच्यासाठी कमेंट कर अटेंडन्स, तुला डायरेक्ट प्रॉपर युनिव्हर्सिटीची पीडीएफ पाठवून देतो, त्याच्यामध्ये नीट वाच काय काय सांगितलेलं आहे. बाकी बेस्ट ऑफ लक, बाय.